रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर आणि मुलगा प्रणव धंगेकर निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक तुमचा 23 आणि तुमचा 24 आहे. तर धनुष्यबाण या चिन्हावरती निवडणूक लढवत आहात. तर काय म्हणून मतदारांच्या समोर जाणार आहात? एकनाथ शिंदे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि उदय सामंत सरांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला उमेदवारी दिली आणि बरं, ठीक आहे. म्हणजे मोठा काम आहे, वारसा आहे रवींद्र धंगेकरांच्या या आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये. तुमचा प्रभाग जो आहे तो 24 मध्ये आहे. हो. तर 24 मध्ये कोणाच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे हे तुम्ही बघितलंय का? म्हणजे काय ते 24 डॅममध्ये भरलाय. आता कोणी कोणी भरलाय ते उद्या कळेल. त्या ठिकाणी गणेश बिडकरांच्या विरोधामध्ये तुमची लढत असेल का? हा तर लढत आहे, बघू करू. आणि तुम्ही 23 मधून कोणत्या गटातून भरले? नाही, आता कळेल ते. आत्ता आम्ही फॉर्मवरून बाहेर आलो, आता उद्या कळेल आम्हाला कोण आहे माझ्यासमोर. अच्छा. बरंच काही सुरू होतं, म्हणजे शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची युती होणार का वगैरे. शेवटी याच पक्षातून तुम्ही उमेदवारी अर्ज भरला. हो. तर आपण पाहिलं या ठिकाणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी आणि मुलगा दोन वेगवेगळ्या प्रभागामधून नगरसेवक पदाची ही निवडणूक लढवत आहेत. भाजप आणि शिवसेनेची युती झालेली नाही. त्याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जी आघाडीची चर्चा होती ती देखील पूर्णत्वाला गेलेली नाही. त्यामुळं अखेर एकनाथ शिंदे यांची शिवसेना स्वतंत्रपणे ही निवडणूक लढते आहे. त्यामुळं रवींद्र धंगेकरांचा मुलगा प्रणव हा भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.